हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। सगळ्यात आधी 12th कॉमर्सच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचे, सुख समाधान आणि समृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया। आणि या वर्षी तुम्हाला 2025 मध्ये बोर्ड एग्जाम फेस करायची आहे, तर ही सुद्धा एग्जाम आपली व्यवस्थित कशी पार पाडता येईल तर यासाठी देखील आपण प्रयत्न करूया। आज मी तुम्हाला बोर्ड एग्जाम सहजरित्या क्रॅक करता यावी किंवा याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करता यावा, अकाउंटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोरिंग करता यावी, तर याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। आता अकाउंटमध्ये बघा, आता इतर विषयांमध्ये तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकत नाहीत, पण अकाउंट हा विषय असा असतो की जिथे तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात। आणि विचार करा, जेव्हा आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळतात तेव्हा किती प्राऊड फील होतं। ठीक आहे, की एखाद्या विषयात मला 100 पैकी 100 मार्क आहेत, अरे अकाउंटमध्ये मला 100 पैकी 100 मार्क। ठीक आहे, तर हे आपल्याला सहज तर मिळणार नाहीत, याच्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करणे गरजेचे। मग याच्यामध्येच एक प्रयत्न असा आहे की बोर्ड एग्जामचे पेपर सॉल्व करणे। ठीक आहे, आता मुलांना माहिती आहे, आता जवळपास दिवाळी झाल्यानंतर जवळपास जो भेटतो आपल्याला काय सांगतो, अरे 12वीला आहे पेपर सॉल्व कर बरं का, 12वीला आहे पेपर सॉल्व करा बरं का। मग का सांगतात हे, तर याचे काही बेनिफिट्स आहेत, तर हे बेनिफिट्स आज आपण डिस्कस करू। इन शॉर्ट एक 5 मिनिटात आपण हे सगळे बेनिफिट डिस्कस करू। ठीक आहे, तर आता बोर्ड एग्जामचे पेपर सोडवण्यामागे काही मुख्य उद्देश असतो की याच्यामध्ये पहिला उद्देश असा असतो की एक तर आपल्याला त्या पेपरची ओळख झाली पाहिजे। ठीक आहे, आता जर समजा तुम्ही बोर्ड एग्जामचे पेपर बघितलेले नाहीत, कधीच सोडवलेले नाहीत, ठीक आहे, एक्झाममध्ये गेलात, आपल्या हातात क्वेश्चन पेपर हातात पडला की घाम फुटतो, अरे पेपर किती अवघड, भलेही तो सोपा असला तरी तो तुम्हाला अवघड वाटतो। का? कारण त्याची आपल्याला ओळखच नाही। ठीक आहे, एखादा नवीन पाहुणा घरात आला की कसा गोंधळ होतो। ठीक आहे, आणि तेच जर तुमचा ओळखीचा पाहुणा घरात आला तर आपला गोंधळ होत नाही, आपण रिलॅक्स माइंडनी त्याला आपण काय करतो, फेस करतो, त्या पाहुण्याचा आदरातिथ्य करत असतो। ठीक आहे, मग आणि नवीन पाहुणा जर अचानक आला, ज्या गोष्टी आपण रोज करतो त्याच्यामध्ये देखील चुका होत असतात। ठीक आहे, तर हा त्याचा फरक आहे, त्याच्यामुळे आपल्याला बोर्ड एग्जामचे पेपर सॉल्व करणं गरजेचं आहे। मग बोर्ड एग्जामचे पेपर सॉल्व करताना मग याचे फायदे काय, का सगळे सांगतात तुम्हाला सॉल्व करा। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे एक फायदे बघू। पहिला काय आहे, मार्किंग स्कीम समजते। बोर्ड एग्जामचा ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व करता आता तुम्हाला बुक्सच्या स्टार्टिंगला सगळे लिहिलेले आहे। ठीक आहे, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस पुस्तक काढलं तरी ते वाचत असता, पण ते लक्षात बसत नाही बघा। ठीक आहे, तो नंतर थोड्या वेळाने विसरून जाता। पण जर तुम्ही बोर्ड एग्जामचा पेपर जर बघितलेला असेल तर तिथे मग बरोबर तुम्ही राऊंड करून ठेवता, अरे हा प्रश्न 8 मार्कासाठी आहे, इश्यू ऑफ शेअर्स 8 मार्कासाठी आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट 12 मार्कासाठी आहे। ठीक आहे, नॉन ट्रेडिंग कन्सर्न 12 मार्कासाठी। म्हणजे आपल्याला पहिला फायदा काय, मार्किंग स्कीम आपली लॉक होते इथे। ठीक आहे, म्हणजे आपल्याला मार्किंग स्कीम, प्रत्येक प्रॉब्लेम किती मार्काला येणार, ऑब्जेक्टिव्ह किती मार्कासाठी आहे, तर हे सगळे मार्किंग स्कीम समजते। पहिला प्रश्न किती मार्काचा आहे, 20 मार्काचा आहे, मग तो 20 मार्क कसे डिवाइड केलेले आहेत। ठीक आहे, तर ही मार्किंग स्कीम आपल्याला बोर्ड एग्जामचे पेपर जर तुम्ही सॉल्व केले तर कळते। आणि याच्यामध्ये जर समजा तुमच्याकडे तुमच्या टीचर जर समजा तुम्हाला पेपर चेक करून देत असतील, तुम्ही बोर्ड एग्जामचे पेपर सॉल्व केले आणि टीचरांकडून जर तो चेक करून घेतला तर तुम्हाला किती मार्क पडू शकतात हे सुद्धा कळतं। ठीक आहे, त्यामुळे शक्यतो टाईम लावायचा। ठीक आहे, तुमचा पेपर जेवढा आहे 2.5 तासाचा 3 तासाचा जेवढा तुमचा पेपर आहे तेवढा टाईम सेट करा आणि त्या वेळामध्ये मनाने पेपर सोडवा। ठीक आहे, जेव्हा तुम्ही मनाने पेपर सोडवाल तेव्हा त्याचे बेनिफिट्स तुम्हाला 100% मिळतात। ठीक आहे, मग पहिलं काय, मार्किंग स्कीम समजते, कोणता प्रश्न कोणत्या चॅप्टरवर येतो आणि किती मार्कासाठी येतो हे तिथे कळतं। दुसरं काय, टाइम मॅनेजमेंट करता येतं। पेपरमध्ये आपल्याला प्रश्न येतात, 7 प्रश्न येतात। ठीक आहे, पहिला प्रश्न किती मार्काचा आहे, 20 मार्काचा आहे, मग 20 मार्कासाठी मी किती वेळ दिला पाहिजे। जर 20 मार्कासाठी तुम्ही जर 1 तास खेळत बसलात, तिथे विचार करत बसलात, अरे याचं उत्तर काय येईल, त्याचं उत्तर काय येईल, तर तुमचा वेळ तिथे वाया जातो। ठीक आहे, त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट, मग तुम्हाला कळेल की कुठे आपला वेळ वाया गेला। तुम्ही जर पेपर सॉल्व केलेला असेल तर तुम्हाला कळेल, त्याच्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता येईल की अरे पहिला प्रश्न 20 मार्कासाठी आहे तर याला मी हार्डली 30 मिनिटं देईल। ठीक आहे, 30 मिनिटात हा माझा प्रश्न कव्हर झाला पाहिजे।
दुसरा प्रश्न जर समजा 10 मार्कासाठी आहे, दुसरा तिसरा, तर ते सुद्धा प्रश्न हार्डली तुमचे 20 ते 25 मिनिटात कव्हर व्हायला पाहिजे. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम 12 मार्काचा राहतो, प्रॉब्लेम थोडासा मोठा राहतो, म्हणजेच थोडं मार्किंग वगैरे करायला तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखणी वगैरे करणे, तिथे टायटल टाकणे, याच्यामध्ये बराचसा वेळ जातो. ठीक आहे, त्यामुळे अर्धा तासात तो कव्हर व्हायला पाहिजे. तर या पद्धतीने कोणता प्रश्न किती मार्कासाठी किती वेळामध्ये आपला झाला पाहिजे, तर ते सुद्धा तुम्हाला टाईम मॅनेजमेंट याच्या थ्रू करता येते. त्याच्यानंतर आपल्याला स्पीड वाढण्यास मदत होते. जर तुम्ही घरी रोज डेली जर पेपर सोडवत असाल तर हे फायदे तुम्हाला फक्त अकाउंटच्या पेपरच्या बाबतीतच नाही, सगळ्या विषयाच्या बाबतीत तुम्हाला हे फायदे मिळतात. ठीक आहे, जर समजा तुम्ही प्रयत्न करताय की 3 तासात माझा प्रश्न कव्हर झाला पाहिजे, पेपर कव्हर झाला पाहिजे, तर तुम्ही काय करता, स्पीडनी क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करता. आणि जर तुम्ही कंटिन्युअस जर महिनाभर 1 महिना जर डेली तुम्ही पेपर सोडवले, ठीक आहे, तुमची 11 फेब्रुवारीला एक्झाम आहे, तुम्ही जरी जानेवारी महिना पूर्ण पेपर सोडवले, ठीक आहे, डेली 1 पेपर सोडवला, तरी आपले विषय किती आहेत, विषय 6 आहेत. ठीक आहे, आणि प्रत्येक विषयाचा 1 पेपर जरी तुम्ही सोडवलात, म्हणजेच प्रत्येक विषयाचे किती ॲटलिस्ट 5 पेपर सोडवून होतात, जरी तुम्ही जानेवारी महिना पूर्ण पेपर सॉल्व करण्यासाठी घातला. ठीक आहे, रोजचा डेली 1 पेपर सोडवा, 3 तास टाईम लावा, वेळ लावा, तुमच्या सोयीनुसार सुटेबल वेळ निवडा. ठीक आहे, तुम्हाला जर वाटतंय की अरे मी संध्याकाळच्या वेळेला मी कंटिन्युअस 3 तास बसू शकतो, तर तो वेळ निवडा. त्या वेळेमध्ये तुम्ही 3 तासामध्ये तो पेपर कव्हर करा. तुम्ही 3 तासामध्ये, आणि ऑब्झर्व करा तुमचा 1 जानेवारीला जो पेपरचा स्पीड असेल तो नक्कीच 30 जानेवारीला वाढलेला असेल. ठीक आहे, आणि हे तुम्ही प्रयोग करून सुद्धा बघू शकता. ठीक आहे, तर आपली काय होते, स्पीड वाढण्यास मदत होते. कारण ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व करता त्यावेळेस आपला माइंड एक्झाम मोडमध्ये जातो. ठीक आहे, एक्झाम मोडमध्ये जातो म्हणजे तुम्ही स्पीडने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करता, आणि त्यामुळे 1 महिन्यामध्ये तुमची आपोआपच स्पीड वाढून जाते. ठीक आहे, त्यामुळे स्पीड वाढते. त्यानंतर आणि चौथा फायदा असा आहे, एक्झाम पेपर रिलॅक्स माइंडमध्ये लिहिता येतो. आता जर समजा तुम्ही 1 महिना पेपर सोडवताय, रोज तुम्ही आज मराठीचा सोडवला, उद्या इंग्रजीचा सोडवला, परवा अकाउंटचा सोडवला, त्याच्यानंतर SP, OC, इको, ठीक आहे, तर असे तुम्ही वेगवेगळे रोज पेपर सोडवले. आता प्रत्येक पेपर तुम्हाला ओळखीचा होतोय. ठीक आहे, प्रत्येक पेपरचा पॅटर्न आपल्याला माहिती झाला. 5 पेपर तुम्ही एका विषयाचे सोडवले म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न तर माहितीच झाला. कोणता प्रश्न किती मार्कासाठी येणार, कशा पद्धतीने येणार, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हा पेपर तुम्हाला ओळखीचा होतो. आणि पेपर आपल्याला ओळखीचा झाल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी तो पेपर पॅटर्न माहिती आहे, पेपर माहिती आहे. आणि त्यात अजून एक बेनिफिट असा आहे, जर तुम्हाला मागच्या एक्झाममधले काही प्रश्न आले तर अजून वेल अँड गुड, कारण ते प्रश्न ऑलरेडी तुम्ही सॉल्व केलेले. त्याच्यामुळे हा पेपर पॅटर्न आपल्याला एकदम ओळखीचा वाटतो, आणि त्यामुळे आपल्याला एक्झाम एकदम रिलॅक्स माइंडमध्ये देता येते. ठीक आहे, एकदम रिलॅक्स तुम्हाला पेपर सोडवता येतो. आणि त्याच्यानंतर अजून एक फायदा आहे की ज्या वेळेस तुम्ही पेपर रिलॅक्स माइंडने सोडवता, अरे हे मला येतंय बरं का, ठीक आहे मी सोडवतो, कॉन्फिडन्स लेवल तुमचं काय झालेलं असतं, आपोआपच वाढलेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही घरी रोज पेपर सोडवता तेव्हाच तुमचं कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप होतं, आणि एक्झामच्या दिवशी आपोआप मग अरे ततपप होणे, हातातून पेन सटकतोय, इकडं पडतोय तिकडं पडतोय, ठीक आहे, त्यानंतर काहीतरी उत्तर येतंय आपल्याला पण ते लिहिता येत नाहीये, तर ह्या गोष्टी होत नाहीत. कशामुळे, ज्यावेळेस तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या चुका टाळता येतात. याच्यामध्ये जो तुमचा वेळ वाया जातो तो देखील वाया जात नाही. त्याच्यानंतर अजून एक फायदा आपला असा आहे पेपर सोडवण्याचा की तुमचं ओव्हरऑल सिलेबसचं रिव्हिजन होतं. ठीक आहे, काय करायचं, सकाळी पूर्ण सिलेबस वाचायचा, किंवा ज्या टॉपिकचं तुम्हाला संध्याकाळी पेपर सोडवायचा आहे सकाळी त्याचा सगळा सिलेबस वाचायचा, किंवा जे चॅप्टर तुम्हाला महत्त्वाचे वाटत आहेत, जे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत, जे पॉईंट्स महत्त्वाचे वाटत आहेत त्याचं सगळ्याचं रिव्हिजन करायचं आणि संध्याकाळी पेपर सोडवायला बसायचं. ठीक आहे, म्हणजेच आपला रिव्हिजन होतं, एक तुमचं ओव्हरऑल सिलेबसचं रिव्हिजन होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला IMP क्वेश्चन देखील लक्षात येतात. अरे हा प्रश्न बोर्डाच्या एक्झाममध्ये, कोणता प्रश्न बोर्डाच्या एक्झाममध्ये रिपीट विचारला जातोय, किंवा
कोणते ऑब्जेक्टिव्ह परत परत विचारले जात आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे, किंवा कोणता प्रश्न किती लिहिणं गरजेचं आहे, कसा लिहिणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बोर्ड एक्झामचे पेपर ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता त्यावेळेस लक्षात येत असतात. ठीक आहे. तर हे झाले ज्यावेळेस तुम्ही बोर्ड एक्झामचे प्रश्नपत्रिका किंवा क्वेश्चन पेपर घरी सॉल्व करता त्यावेळेस हे बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात. आता हे बेनिफिट्स मी पहिल्यांदाच तुम्हाला लिहून दाखवले, याच्या आधी तुम्हाला कोणीच लिहून दाखवले नसतील, समजावून सांगितले नसतील. ठीक आहे. पण हे सगळे फायदे कशातून मिळतात तुम्हाला? बोर्ड एक्झामचे क्वेश्चन सॉल्व करण्यापासून. ठीक आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला फक्त अकाउंटमध्येच नाही तर इतर विषयांमध्ये देखील स्कोअर करायला मदत होईल आणि तुमची ओव्हरऑल पर्सेंटेज वाढेल. ठीक आहे. आणि आय होप जेवढ्या 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी हा जर व्हिडिओ बघितला आणि हा खरोखरच मनावर घेऊन याचा विचार करून जर तुम्ही क्वेश्चन पेपर आजपासून सॉल्व केले तर याचे बेनिफिट्स तुम्हाला 100% मिळणार. ज्या दिवशी तुमच्या हातात रिझल्ट पडेल त्या दिवशी तुम्हाला खरंच या व्हिडिओचे बेनिफिट किंवा मी जे सांगितलं याचे बेनिफिट्स तुम्हाला लक्षात येतील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे. 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्या पालकांनी हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी विद्यार्थ्यांना, त्यांच्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मी एवढी मेहनत तुमच्यासाठी घेतलेली आहे तर ॲटलिस्ट व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.